शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। आज शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात येईल। काल शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाच्या समोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद मांडलाय। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजेच मूळ राजकीय पक्ष नव्हे असा मुद्दा त्यांनी मांडलाय। आमदार एकत्रित सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता, सर्व पूर्वनियोजित होतं अशी बाजू त्यांनी कोर्टात मांडली। हा मुख्य मुद्दा मांडतानाच सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। कोर्टात तब्बल 1.5 तास हा युक्तिवाद चाललेला आहे। आता थोड्याच वेळात कोर्टात पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। दरम्यान काल कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झालेला आहे पाहूया। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 2013 आणि 2018च्या घटनेनुसार निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या असं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। या संपूर्ण कालावधीत उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून काम केलं। निवडणूक आयोग, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मान्यता दिली होती। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी 2014 ते 2019 या काळामध्ये मंत्री म्हणून काम केलं। ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते, ज्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी 2013च्या पक्षघटनेनुसार केली होती आणि 2019 ते 2022 या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा एकदा मंत्री म्हणून काम केल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। तर विधिमंडळ पक्षनेत्याला पदावरून दूर करण्याच्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत का असा सवाल कोर्टानं कपिल सिब्बल यांना केला। तर त्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं। आमदारांच्या तरी स्वाक्षऱ्या आहेत का असं कोर्टानं विचारलं। तशी आवश्यकता नाही, तो अधिकार पक्षप्रमुखांकडे निहित असतो असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। तर विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण असतं। राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय या विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो का असंही कोर्टानं म्हटलं। तर कपिल सिब्बल म्हणाले, अगदी बरोबर, तोच कायदा आहे। तर चिन्ह राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचं, हाही सवाल कोर्टानं केला। तर चिन्ह हे पक्षाकडे असतं, निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतं असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। चिन्ह उमेदवाराला दिलं जातं असं कोर्टानं म्हटलं। तर अगदी बरोबर आहे, उमेदवाराला चिन्ह दिलं जातं असं कपिल सिब्बल म्हणाले। तर राजकीय पक्षात बहुमत असणं म्हणजे नक्की काय आणि विधिमंडळ आमदारांच्या बाबतीमध्ये ते कसं असं कोर्टानं प्रतिसवाल केला। तर अगदी बरोबर आहे, म्हणूनच न्यायमूर्ती महोदय पक्षाच्या रचनेतील सर्व स्तरांचा विचार करणं आवश्यक असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले। कोणत्या तरी कारणाने आयोगानं असा निष्कर्ष काढला की आपण 2018ची पक्षघटना पाहणार नाही असं कोर्टानं म्हटलं आणि त्यामुळे आपण संघटनात्मक रचनाही पाहणार नाही ज्यामध्ये आमचे प्रचंड बहुमत होतं। त्याऐवजी आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या आधारावर हा वाद सोडवला, जे सादिक अली खटल्यातील निकालाच्याही विरोधात असल्याचं युक्तिवादात समोर आलंय। तर आपण पाहतोय आता थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा महासुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आता आज शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत, त्यांची बाजू मांडणार आहेत। कालच कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरनं एक सविस्तर युक्तिवाद जवळपास 1.5-2 तासाचा केलेला आहे आणि त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे वकील त्यांची बाजू मांडतील, त्या संदर्भात ते युक्तिवाद करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कपिल सिब्बल यांनी जी बाजू मांडली त्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर मांडलेले आहेत आणि त्यावर न्यायमूर्तींनी देखील अनेक निरीक्षणं त्यांची नोंदवलेली आहेत। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पहिला मुद्दा कपिल सिब्बल यांच्या सुनावणी संदर्भातला, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष ह्या दोन स्वतंत्र एंटिटी आहेत, त्या दोघांना एकत्रितरित्या बांधता येणार नाही आणि अंशतः अंतिमतः प्रत्येक विधिमंडळ पक्षावर अंतिम नियंत्रण हे राजकीय पक्षाचं, राजकीय संघटनेचंच असतं असं देखील कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे। तर सुनावणीच्या नंतर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे। भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचं ही चर्चा सुरू आहे असा मोठा दावा राऊतांनी केला। यावर अरुण सावंत आणि नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेमध्ये कुठलीच चलबिचल नाहीये असं अरुण सावंतांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेपुढे विलिनीकरणाचा प्रश्न असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आहे। याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं
की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये, प्रहार मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच फुटरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. जी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वाढत आहे, त्या शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारची चलबिचल नाही. संजय राऊत, आपण म्हणत आहात की आमची शिवसेना ही प्रहार किंवा भाजपामध्ये विलीन होईल, परंतु तशी नामुष्की आमच्यावर येणार नाही हे आपण लक्षात ठेवावे. आणि आपण म्हणत आहात की कायद्यानेच आम्ही या शिवसेनेला संपवून टाकू, तर नशीब की कायद्यावरती आपला विश्वास तरी आपण या वाक्यातून दाखवून देता. ती विलीन होण्याचा प्रश्न येत नाही. फक्त आता उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करायचा आहे याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे. कारण राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उभाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा. त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उभाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करतात, याची वाट महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला या दोनपैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही.